नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या 19 डिसेंबर, या 19 डिसेंबर जी पूर्ण जग वाट पाहत आहे. उद्या काय होणार? आपले भारतीय वाट पाहत आहेत. उद्या मोदीजींचं काय होणार? जेफ्री एप्स्टीन नावाचा एक गुप्तहेर होता. त्याने त्याच्या काळामध्ये वेगवेगळे काढलेले फोटो, व्हिडिओ क्लिप्स वगैरे वगैरे त्या सर्व अमेरिकन सरकार जाहीर करत आहे, रिलीज करत आहे. त्यासाठी अमेरिकेने कायदा केलेला आहे. त्याचं नाव आहे जेफ्री एप्स्टीन फाईल्स. त्या उद्या अमेरिकन संसदेमध्ये मांडल्या जातील आणि नंतर जगभर रिलीज होतील. आता अमेरिकेची म्हणजे आपल्याकडची रात्र सुरू होईल तेव्हा सांगताय या संबंधात बातमी येईल. त्यामुळे जगभर खळबळ माजणार आहे. भारतात तर माजणारच आहे. कारण माजी मुख्यमंत्री कराडवाले बाबा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली भविष्यवाणी, यांनी केलेलं भाकीत, पृथ्वीराज बाबाने काही दिवसापूर्वी एक भाकीत केलं होतं की या ज्या एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येतील तेव्हा भारतात खळबळ माजेल. म्हणजे देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होईल. तो मराठी माणूस पंतप्रधान होईल. म्हणजे आता तो महाराष्ट्रातून होईल. महाराष्ट्रात सध्या मराठी म्हणजे दोनच नेते मैदानात आहेत. एक नितीन गडकरी आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. फडणवीस यांच्या नावाची तर फार आधीपासून चर्चा आहे. फडणवीस रांगेत आहेत. ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या या भाकितामुळे उत्कंठा आणखी वाढली आहे की पृथ्वीराज चव्हाण यांची भविष्यवाणी खरी होणार का? नागपूरचा माणूस पंतप्रधान होणार का देशाचा? कारण आता पण मराठी माणूस पंतप्रधान झालेला नाही. या गोष्टी उद्याच्या त्या एप्स्टीन फाईल्समध्ये उघड होत आहेत. त्यामुळे म्हणजे सस्पेन्स आहे, टेन्शन आहे. कारण मोदीजींचे काय होणार हा मुद्दा कराडवाले बाबा पृथ्वीराज चव्हाण यांनी ओपन केला आहे. हे जे एप्स्टीन फाईल्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 80-90 हजार पानं आहेत. इतका स्फोटक मसाला आहे. हजारो फोटो आहेत. त्यातले काही फोटो लीक झाले आहेत बाहेर, म्हणजे फुटून बाहेर आले आहेत. काही पानं बाहेर आलेली आहेत. ते हे ज्यांच्या भानगडी बाहेर आल्या आहेत म्हणजे या एप्स्टीन फाईल्समध्ये काय असेल याचा अंदाज वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जात आहे. जगभर मांडला जात आहे. जगातले मोठे उद्योगपती, राजकारणी, कलाकार, आर्टिस्ट, गायक वगैरे वगैरे यांच्या भानगडी, यांची लफडी, यांचे घोटाळे या एप्स्टीन फाईल्समधून बाहेर येणार आहेत. म्हणजे अनेकांना आयुष्यातून, सामाजिक आयुष्यातून उद्ध्वस्त करणारे हे गौप्यस्फोट असतील. त्यांचं सार्वजनिक आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. हे जेव्हा बाहेर येईल, त्यांच्या भानगडी बाहेर येतील. अनेकांची सेक्स स्कॅन्डल्स बाहेर येणार आहेत.
अनेकांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. आता अनेक शस्त्रास्त्रांचे करारामध्ये जी दलाली घेतली जाते आणि जे करप्शन होते त्याचे भानगडी, त्याचे पुरावे या एप्सिन फाईल्समधून बाहेर येणार आहेत. तर ज्या ट्रम्पने या फाईल्स रिलीज करायचा मंजुरी दिली, त्याच्याच अधिकारात हे फाईल्स बाहेर येत आहेत. परंतु त्यात ट्रम्प यांच्याही भानगडी याच्यात आहेत असं बोललं जात आहे. बिल गेट्स, बिल क्लिंटन यांची घोटाळे आहेत. पण आपल्यापुरता विचार करायचा, भारतापुरता. तर भारत अडचणीत येईल असं काय आहे या फाईल्समध्ये? तर पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी पंतप्रधान होईल म्हणजे, सध्या मोदी पंतप्रधान आहेत म्हणजे मोदी पंतप्रधान नसतील 19ला असं प्रश्नचिन्ह लावलं आहे. मग असं मोदीजीवर असे कोणते आरोप येणार आहेत उद्या? मोदीजींचं चारित्र्य, मोदीजींचं कर्तृत्व, सारं जीवन, सामाजिक जीवन, राजकीय जीवन सारंच निष्कलंक राहिलं आहे आज, अशीच मान्यता आहे. मोदी म्हणजे स्वच्छ चारित्र्याचा माणूस, पारदर्शक माणूस. तर मोदीजीवर असे कोणते आरोप येणार आहेत? म्हणजे हा उत्सुकतेचा विषय आहे. मोदीजीवर शिंतोडे उडवण्याचा कुणाचा हा प्रयत्न आहे? मागे आपण राफेलचा करार केला तेव्हा आरोप झाले होते मोदींवर, पण त्यात काही निघालं नाही. त्यामुळे मोदींना अडचणीत आणण्याचा कुठल्या मार्गाने हा प्रयत्न होणार आहे? आपल्याकडचे भारतातले अनेक माजी खासदार यांची भानगडी सुद्धा यात येत आहेत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आता युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये स्वैराचार हे त्यांचं रोजचा कार्यक्रम आहे. तो स्वैराचार म्हणजे अविभाज्य घटक आहे त्यांच्या आयुष्याचा. त्यामुळे त्यांना त्यात काही नवल वाटत नाही. तशा भानगडी बाहेर आल्या तरी, सेक्स स्कॅन्डल त्यांची बाहेर आली त्यांना काही वाटणार नाही. ते म्हणतात की आपलं चालतेच आहे, चलता आहे. पण आपल्या भारतासाठी हे भारतात हे खपून घेतलं जात नाही. अनेकांना राजीनामे द्यावे लागले, अनेक जण राजकीय आयुष्यातून उठले. आपल्याकडे आर्थिक घोटाळेसुद्धा आपल्याकडे सहन होत नाहीत, अनेकांना राजीनामे द्यावे लागले. त्यामुळे उद्या या क्लिप्समधून काही उलटसुलट बाहेर आलं तर भारतात हंगामा होईल, भूकंप होतील, राज्यात दंगे होतील. अर्थात भारतात अस्थिरता नांदावी. मोदींनी आता 2-2.5 वर्ष, दोन टर्म, तिसरी टर्म चालू आहे मोदींची. हे कसे काय राज्य करताय याचे अनेकांना कुतूहल आहे. त्यामुळे मोदींचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होईल. जे बाहेर येईल त्यातून वेगवेगळे अर्थ काढून सांगितले जातील. म्हणजे आंतरराष्ट्रीय कट यामागे आहे का, हा एक संशयाचा विषय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक कारस्थान आहे का? भारताला जे तोडू इच्छितात त्यांचंही षडयंत्र आहे का? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. कारण टार्गेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे उद्या रात्र सुरू होईल त्यावेळेला हे एप्स्टीन फाईल्स बाहेर येतील. त्याच्यामध्ये काय मसाला असेल
याची सगळ्यांनाच श्वास रोखून अनेक जण या फाईल्सची वाट पाहत आहेत, श्वास रोखून पाहत आहेत की केव्हा येत आहेत फाईल आणि त्यात काय असेल, आपलं काही बरं वाईट होणार का याची अनेकांना, म्हणजे बड्या राजकारण्यांना नाचते आहे, टेन्शन आहे. तर उद्या काय होते, तुम्हाला काय वाटते काय होईल मोदींचं? उद्या येणार का मराठी पंतप्रधान? कॉमेंट करा. नमस्कार.